पावसाळ्यात लोणावळा म्हणजे फिरण्याचं हक्काचं ठिकाण. पण लोणावळ्यात फिरायचं कुठे, राहायचं कुठे आणि खायचं काय सगळं सांगणार आहे. फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुणे किंवा मुंबईहून सकाळी लवकरच या धुक्याने वेढलेल्या रस्त्याने निघायचे. वाटेत मनशक्ती रुचिप्रयोग इथे भरपेट नाश्ता करायचा नि नारायणी धामला जायचे. हे सुंदर मंदिर बघायचे, देवाचे दर्शन घ्यायचे. हे मंदिर 12 ते 2:15 बंद असते बरं का. पुढे वाटेत जेवण करून लोणावळा लेकला जायचे. पावसाळ्यात इथे खूप सारे धबधबे दिसतात. इथून पुढे भुशी डॅमला जायचे, मनसोक्त भिजायचे नि रात्री मुक्कामासाठी टायगर पॉइंट जवळ असणाऱ्या हॉस्टेलर बॅम या एकदम बजेट फ्रेंडली स्टेला जायचे. या स्टेच्या आजूबाजूचा व्ह्यू तर जबरदस्त आहे. धुक्याची चादर पांघरलेला निसर्ग, रिमझिम पाऊस नि सोबत हा वाफाळता चहा, परफेक्ट कॉम्बिनेशन. माझा या स्टेचा अनुभव एकदम बेस्ट होता. सर्व्हिसही खूप चांगली आहे. इथे मस्त स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायचा. रात्री या डायनिंग एरियामध्ये जेवण करायचं नि मस्त गेम्स खेळायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी चेकआउट करायचं. पुढे असणाऱ्या या शिवलिंग पॉइंटला यायचं नि हा जबरदस्त व्ह्यू बघायचा. थोडा वेळ इथे निवांत बसायचं, फोटो काढायचे नि लायन पॉइंटला जायचे. या साऱ्या प्रदेशावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. हे दृश्य डोळ्यात साठवायचे. लोणावळ्याची फेमस चिक्की घ्यायची नि आपला परतीचा प्रवास सुरू करायचा. काय मग लोणावळ्याला फिरायला जायचंय? तर संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी ट्रिप अशी कमेंट करा. धन्यवाद.